त्याला झोप नव्हती. मित्रांनो, आज आपण सांगा का राजाने 360 किल्ले जिंकले, त्यावेळेला आपण विचार करा, आपण एक दिवस आजारी पडलो का आपण घरातून बाहेर नाही पडत, पण त्याला जनतेची खरोखरच चिंता होती. आणि ज्या वेळेला त्यांच्या 8 पत्नी होत्या, सोयराबाई आणि सईबाई. मित्रांनो, त्यांना 2 मुले होते, एक संभाजी राजे भोसले आणि एक राजाराम राजे भोसले, असे 2 पुत्र होते. मित्रांनो, त्यावेळेला त्यांच्या घरामध्ये खरोखरच असं वातावरण निर्माण झालं की आता गादीवर कोणाला बसवायचे. पण राजाच्या मनात एकच होता का संभाजी राजा हा लढणारा राजा होता आणि त्याला त्यांनी गादीवर बसा असं त्यांच्या मनात होते. पण मित्रांनो, राजारामाची आई वडिला वाटत होते की माझा मुलगा बसावा गादीवर, परंतु खरोखर जनते आणि त्यांचे जे मावले होते ते खरोखर संभाजी राजे मावले होते. तानाजी मालसुरे असे बरेचसे राजे, म्हणजे आपले बाजीराव प्रभू देशपांडे असे सगळे मावले होते, ते धैर्यशाली होते. आणि असे मावले मिळणं खरोखरच कठीण. आणि या कठीण परिस्थितीत संभाजी राजांना जो मोगलाई जो मरण दिला तो मित्रांनो बघण्यासारखा आहे. तुम्ही छावा पिक्चर बघा आणि त्याच्यामध्ये खरोखरच ते एक हे आहे, ते तुम्ही दृश्य बघल्यावर तुमच्या डोळ्यातनं आसू येईल. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवित आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मुरलीधर ठाकूर, आपण आपले विचार मांडले. तदनंतर रमाकांत म्हात्रे त्यांनी सुद्धा आपले विचार मांडावे. आज 19 फेब्रुवारी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. जगातला एकमेव राजा की ज्यांचा जन्म किल्ल्यावर झाला आणि ज्यांचा मृत्यूही किल्ल्यावर झाला, असा एकच राजा, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. मित्रांनो, शिवाजी महाराज असतील किंवा संभाजी महाराज असतील, आपण त्यांच्याकडून काय शिकलो? 2 गोष्टी दोघांकडनं शिकण्यासारख्या आहेत. एक म्हणजे जगावं कसं हे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं, आणि मरावं कसं हे छत्रपती संभाजी महाराजांनी शिकवलं. आज योगायोग असा आहे की शिवाजी महाराजांची जयंती 19 फेब्रुवारी आणि माझ्या मोठ्या मुलीचाही वाढदिवस आज 19 फेब्रुवारी. आणि मुरलीधर ठाकूर यांनी आता सांगितलं की